फोटोग्राफरकडून तुम्हाला अशा प्रकारची लिंक मिळाली असेल. लिंकला जस्ट क्लिक करायचे, लिंक ओपन होईल. लिंक ओपन झाल्याच्या नंतर त्यामध्ये इव्हेंट ID आणि इव्हेंट डेट हे ऑटोमॅटिक फिल होईल. कंटिन्यूला क्लिक केलं की त्यामुळे तुम्हाला एक विंडो ओपन होईल. विंडोमध्ये तुमचे स्वतःचे नाव, मोबाईल नंबर आणि मेल ID फिल करायचा आहे. मेल IDला फिल करण्यासाठी जस्ट मेल IDला क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जे मेल ID आहे तो ऑटोमॅटिक तिथे ॲक्सेस होईल. कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ओपन इंस्टाग्राम प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. इंस्टाग्राम प्रोफाईल ओपन होईल. इंस्टाग्राम प्रोफाईल ओपन झाले की फॉलो करून घ्यायचं आहे इंस्टाग्रामला आणि काही ठिकाणी काही सेकंद होल्ड करायचं तिथं. होल्ड केल्यानंतर पाठीमागच्या पेजवर आपल्याला यायचं आहे. कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाला की आपला सेल्फी घ्यायचा आहे. सेल्फी घेतला की आपला सेल्फी त्या ठिकाणी अपलोड होईल आणि फोल्डरमध्ये असलेले फोटो आणि तुमचे फोटो असे एकमेकांशी सिंक होतील. सिंक झाले की ते तुम्हाला दिसायला चालू होतील. फोटो दिसायला चालू होतील. या ठिकाणी तुम्ही त्याला झूम करून बघण्यासाठी वर क्लिक केले की ते फोटो तुम्हाला झूम करूनही पाहता येतील. स्लाइड करून तुम्ही लेफ्ट किंवा राईट तिथे फोटोही पाहू शकता. ते फोटो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला फोटोच्या खाली डाउनलोडचा बटन दिलेला आहे. त्याला क्लिक करून फोटो डाउनलोड करून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे मेल ID कुठून डाउनलोड करायचं आहे. राईट साईडला वरच्या कोपऱ्यात 3 डॉट्स आहेत, तिथून ते फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते फोटो डायरेक्ट तुम्हाला गॅलरीमध्ये येऊन जातील. तर ही लिंक तुम्ही तुमच्या गेस्टला फॉरवर्ड करा. ते आपापले फोटो डाउनलोड करून घेऊ शकतात.